विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि एक अतिशय आनंदाची बाब ते म्हणजे आपण कंबाईन ग्रुप बी सी साठी 2025च्या पूर्व परीक्षेसाठी एक महारिव्हिजन प्रोग्रामची सुरुवात करतोय। आता हा रिव्हिजनचा प्रोग्राम जो आहे तो चालू आहे 27 नोव्हेंबर पासून। 27 नोव्हेंबर ते या ठिकाणी आपण पाहतो की 4 डिसेंबर पर्यंत हा रिव्हिजन प्रोग्राम असेल। त्यामध्ये अर्थशास्त्र, राज्यघटना, इतिहास, भूगोल, सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, पंचायत राज असे विषय तुम्हाला इथं रिव्हिजनसाठी असणार आहेत। आणि ह्या रिव्हिजन बॅचचं जर वैशिष्ट्य पाहायचं झालं तर पहिलं वैशिष्ट्य लक्षात घ्या की या रिव्हिजन बॅचची फी फक्त 1 रुपया एवढी आपण ठेवलेली आहे। का तर ह्या बॅचचा उद्देश हे कुठले पैसे पाणी कमवण्याचा नसून विद्यार्थ्यांपर्यंत अत्यंत परीक्षेच्या ओरिएंटेड व्यवस्थितरित्या सगळं मार्गदर्शन नेणं पोहोचवणं हे अकॅडमीचं आद्य कर्तव्य आहे। का तर आतापर्यंत अकॅडमीची जी वाढ झाली, या ठिकाणी अकॅडमीची जी प्रगती झालेली आहे हे फक्त विद्यार्थ्यांमुळेच झालेले आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्याकडून थोडंसं काहीतरी असावं म्हणून हा रिव्हिजन प्रोग्राम आहे। आता या रिव्हिजन प्रोग्राम मध्ये तुम्हाला पहिला पडलेला प्रश्न असा असेल की फॉर एक्झाम्पल अर्थशास्त्र विषय 8 ते 12, 4 ते 7 27 तारखेला आहे। आता साधारणतः हे झाले 7 तास, त्यातल्या 1 तास आपण ब्रेकला वगैरे देतोच। मग एवढ्या वेळात ह्या विषयाचं रिव्हिजन होईल का? प्रत्येक विषयाच्या संदर्भात तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल का? तर वर तर इथं लिहिलंय टार्गेट 65+ वगैरे तेवढ्यात होऊ शकतो का? तर पहिला हा रिव्हिजन प्रोग्राम कुणासाठी आहे तो पहिला मुद्दा लक्षात घ्या। ज्या विद्यार्थ्याचं अगोदर बऱ्यापैकी थोडंफार वाचन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम आहे। म्हणजे एकदमच फ्रेश पोरगा आलाय आणि त्याच्यासाठी हा रिव्हिजन प्रोग्राम कामी येईल ह्याची थोडीशी शक्यता कमीच आहे। का तर ह्या रिव्हिजन प्रोग्राम मध्ये आपण जे महत्वाचे टॉपिक फॉर एक्झाम्पल आपण अर्थशास्त्र विषयाच्या संदर्भात बोललो तर इथं अतिशय महत्वाचा वारंवार म्हणजे शाश्वत विकास, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी असे जे चॅप्टर आहेत हे चॅप्टर तुम्हाला सांगतो जे अगोदर जे 15 पैकी एक आपण पाहतो 10 ते 12 प्रश्न ह्या चॅप्टर वरती विचारले जातात आणि त्याच्याबरोबर काय करंटच्या आकडेवारी आहेत। अगोदर ह्याच्यावर आपल्याला फोकस करायचं, अगोदर ह्या मॅटरवर आपल्याला फोकस करावं लागतं आणि तशा प्रकारे हा रिव्हिजन प्रोग्राम होणार आहे। आता ह्यामध्ये रिव्हिजन घेणार कोण हे मोठा प्रश्न आहे ना। तर यामध्ये अर्थशास्त्र आणि इतिहास विषयाची जबाबदारी माझ्याकडे, राज्यघटनेची पंचायत राजची जबाबदारी ऋतुराज सरकडे आहे। त्यानंतर आपण पाहतो की भूगोल विषयाची जबाबदारी अमोल टाके सरकडे आहे, सामान्य विज्ञान विषयाची जबाबदारी शुभम ठाकरे सरांकडे आहे, गणित बुद्धिमत्तेची जबाबदारी मंगेश लोंढे सरांकडे आहे। यापैकी कुठलाही माणूस तुम्ही युट्यूबला टाका, 10 वर्षापेक्षा जास्त अनुभव यांना शिकवण्याचा आहे आणि त्याच्यामुळे हा रिव्हिजन प्रोग्राम एकदम जबरदस्त होणार, यामध्ये काही डाऊट नाही। तर जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी GS बाय उत्तम गोरे ऍप डाउनलोड करा, प्लस या नंबरवरती काय अडचण आल्यावर कॉल करा आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि तुम्ही सुद्धा याला जॉईन व्हा एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।